रंग तुझा लागला भाग 11. एक्स्ट्रीम लेवल ऑफ लव्ह. ख्रिसमसचे दिवस सुरू होतात आणि सलोनीला शाळेतून काही दिवसांची सुट्टी मिळते. आदित्य मात्र आपल्या ऑफिसचाच कामात व्यस्त असतो. एके दिवशी सगळेजण बसून रात्रीचं जेवण करत असतात. आई म्हणते, आदित्य, गेले काही दिवस तू खूप बिझी दिसतोयस. खूप काम आहे का ऑफिसमध्ये? कुणी इम्पॉर्टंट क्लायंट? आदित्य म्हणतो, हो आई, एक फॉरेनर क्लायंट आहे. त्यांच्यासोबत सध्या बिझी आहे. ते लास्ट वीकमध्ये आपल्या ऑफिसला येऊन गेलेत. बट आता फायनल मीटिंगसाठी कदाचित मला परवा स्वित्झर्लंडला जावं लागेल, 2-3 दिवसांसाठी. बाबा म्हणतो, अरे वा, ही तर छान बातमी आहे. बाबांच्या डोक्यात कसला तरी विचार येतो आणि ते पुढे बोलायला लागतात. बरं, मी काय म्हणतोय आदित्य, आता सलोनीला सुद्धा शाळेच्या सुट्ट्या सुरू आहेत, तर तुम्ही दोघेही जाऊन यात ना स्वित्झर्लंडला. दोघेही मस्तपैकी फिरून येत तिकडे. काय ग आशा, तुला काय वाटतंय? आई म्हणते, अहो, ही तर खूप छान कल्पना आहे. तसंही लग्नानंतर तू आणि सलोनी फिरायला कुठं गेलाच नाहीत. आता सलोनी सुद्धा फ्री आहे आणि तुझं पण काम आहे स्वित्झर्लंडला, तर तुम्ही दोघे छान फिरून या. ते काय म्हणतात ना तुमच्या भाषेत, हां, हनीमून. आईच्या तोंडून हनीमूनचं नाव ऐकून आदित्यला ठसकाच लागतो. तो घाईतच पाणी पितो आणि दिव्या त्याच्या पाठीवरून हात फिरवत असते. सलोनी आदित्य चोरून चोरून एकमेकांना बघत असतात. बाबा म्हणाले, अरे आदित्य, सावकाश जेव. आदित्य म्हणतो, अगं आई, मी तिकडे कामासाठी जातोय. तिथे मी मीटिंगमध्ये बिझी राहणार. मग सलोनी एकटी बोर होईल. आई म्हणते, अशी कशी कंटाळेल ती? तू काय दिवस रात्र मीटिंगच करणार आहेस का? ते काही नाही, तू आणि सलोनी तुम्ही दोघे जाताय स्वित्झर्लंडला. दिव्या म्हणते, अगं पण आई, आता आदित्य बोलतोय ना की त्याला खूप कामं आहे तिकडे. मग तू कशाला त्याच्यावर जबरदस्ती करतेयस? आई म्हणते, तू गप्प बस दिव्या. बघाव तेव्हा आपल्या भावाची बाजू घेत असते. आता लग्नानंतर त्या दोघांना एकमेकांसाठी एकमेकांसोबत घालवायला वेळच कुठं मिळालाय. आदित्य, माझा निर्णय झालाय. तू सलोनीला घेऊन स्वित्झर्लंडला जातोयस. बस. आदित्य म्हणतो, पण आई, बरं ठीक आहे, आमच्यासोबत दिव्या सुद्धा येईल मग. दिव्या म्हणते, मी मी तिकडे तुमच्यासोबत येऊन काय करू? आई म्हणते, हे काय बोलतोयस तू आदित्य? अरे, तुमच्यात हनीमूनमध्ये तिचं काय काम? दिव्या म्हणते, हो ना, आणि तसंही मला इथे माझं प्रोजेक्ट सबमिट करायचंय. येत्या आठवड्याची लास्ट डेट आहे प्रोजेक्टची सबमिट करण्याची. आई म्हणते, दिव्या, तुला काही गरज नाहीये जाण्याची. ह्या दोघांना जाऊ दे. आदित्य, तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे सलोनीला तिकडे घेऊन जायला? आदित्य म्हणतो, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण ते ॲक्च्युली. आई म्हणते, तू थांब जरा, मी सलोनीलाच विचारते. सलोनी बेटा, तुला आवडेल ना आदित्यसोबत स्वित्झर्लंडला जायला? सलोनीला काय उत्तर द्यावं समजतच नसतं. आजवर आदित्यच्या आईने कोणत्याच गोष्टींसाठी तिच्याकडे आग्रह केला नव्हता, पण आज पहिल्यांदाच तिने सलोनीकडे काहीतरी मागितलं होतं. पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात सलोनीकडून होकाराची अपेक्षा दिसत होती. सलोनीसाठी आईला नाही म्हणणं कठीण जात होतं, पण ती हो तरी कशी बोलणार होती? कारण आई त्यांना तिकडे हनीमूनसाठी पाठवत होती. तिला आदित्यसोबत वेळ घालवायला तर मिळणार होता, पण त्यांचं कारण मात्र जरा विचित्रच होतं. तिलाही हो बोलू की नाही हे समजतच नव्हतं. आदित्य आणि दिव्या एकमेकांकडे बघत असतात. आदित्यला तर वाटत होतं की सलोनी त्याच्यासोबत यायला कधीच तयार नाही होणार. त्याला तिचं उत्तर ठाऊक होतं आणि ते उत्तर नाही हेच असणार ह्याची त्याला पूर्ण खात्री होती. सलोनी म्हणते, हो आई, चालेल मला. सलोनीचा होकार ऐकून आदित्य शॉकच होतो. त्याच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. सलोनीकडून होकार येईल ह्याची आदित्यला आशाच नव्हती, पण तिने स्वित्झर्लंडला जाण्यासाठी संमती दिल्याने त्याच्या चेहऱ्यावर नकळत एक क्यूट स्माईल येते. सलोनी आदित्यकडे पाहते आणि तो आपली स्माईल तिच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करू लागतो. सलोनी म्हणते, आय मीन, तसंही माझी शाळा सुरू व्हायला अवकाश आहे, सो आदित्यला प्रॉब्लेम नसेल तर मी जाऊ शकते त्याच्यासोबत. आई म्हणते, छान, तू तयार आहेस ना सलोनी? मग आदित्य कसं नाही बोलतोय ते मीच बघते. काय रे आदित्य, नेशील ना आता तरी माझ्या सुनेला स्वित्झर्लंडला फिरवण्यासाठी? आदित्य म्हणतो, सलोनी रेडी आहे तर ठीक आहे, जातो आम्ही दोघे. मी ऑफिसमध्ये आमच्या दोघांच्या तिकीट्स बुक करायला सांगतो. बाबा म्हणाले, आदित्य, एक काम कर, तुला परवा निघायचं होतं ना मीटिंगसाठी, मग तुम्ही उद्याच निघा ना. एक दिवस आधी फिरा आणि तुझ्या सगळ्या मीटिंग्स आणि काम आटपली की अजून 2-3 दिवस राहा, म्हणजे तेवढाच तुम्हाला एकत्र घालवायला अजून जास्त वेळ मिळेल. काय? आदित्य म्हणतो, पण बाबा. आई म्हणते, अरे काय आदित्य, अजून आहेच का तुझं पण आणि बिन? बाबा जसं सांगतेस तसंच कर. आणि सलोनी बाळा, तू पॅकिंगची तयारी करायला घे. तिकडे म्हणे खूप थंडी असते, त्यामुळे तुम्हा दोघांचेही गरम कपडे न विसरता सोबत घेऊन जा. सलोनी म्हणते, हो आई. सगळेजण जेवण आटपून आपापल्या रूममध्ये जातात. आदित्यला आपल्या रूममध्ये कसं जावं समजतच नसतं. तो खूप ऑकवर्ड फील करत होता. त्याला असं अस्वस्थ पाहून दिव्या त्याच्याजवळ येते आणि म्हणते, काय रे आदी, तू इतका बेचैन का आहेस? काय झालं?
आदित्य म्हणतो, अगं दिव्या, आई बघ ना मला आणि सलोनीला स्वित्झर्लंडला जाण्यासाठी किती फोर्स करतीये. आता तूच सांग दिव्या, सलोनी माझ्याशी इथे ह्या घरात इतकी अनोळखी असल्यासारखी वागते, मग तिकडे तर फक्त आम्ही दोघेच असू. मला खूप अवघड जाईल ग. आय मीन माझं तिच्यावर इतकं प्रेम असून सुद्धा ते लपवावं लागतंच. पण तिची ती अनोळखी नजर पहिली की अजून त्रास होतो मला. मी अजून नाही सहन करू शकत तिच्या नजरेत माझ्याबद्दलचा असलेला परखेपणा. दिव्या म्हणते, आय अंडरस्टँड आदित्य, बट आपल्याकडे दुसरा ऑप्शन तरी कुठे आहे? आणि आता सलोनी ही तयार झाली आहे यायला, सो जस्ट रिलॅक्स. जे होतंय जसं होतंय तसंच होऊ दे. आपल्या हातात फक्त ते फेस करणं एवढंच आहे. आदित्य म्हणतो, हां. दिव्या म्हणते, बरं जा तू आता तुझ्या रूममध्ये आणि आराम कर. उद्या लवकर निघायचं ना तुम्हाला. गुड नाईट. आदित्य म्हणतो, हो गुड नाईट. कसं बसं आदित्य आपल्या रूममध्ये येतो. सलोनी बॅग पॅक करत असते. आदित्य म्हणतो, सलोनी तुला नसेल यायचं तर इट्स ओके, मी समजावीन आईला. उगाच तिचं मन राखण्यासाठी स्वतःच्या इच्छेविरुद्ध काही करू नकोस. सलोनी म्हणते, तसं काहीच नाहीये आदित्य, ॲक्च्युली मलाच. सलोनी पुढे काही बोलणार तेवढ्यात ती स्वतःला आवर घालते. खरं तर तिला सुद्धा आदित्यसोबत टाइम स्पेंड करायचा असतो, कारण त्यांचे कायमचे वेगळं होण्याचे दिवस जवळ येत होते. आता तिला एकही क्षण आदित्यशिवाय घालवायचा नव्हता आणि आज आईमुळेच तिला आदित्यसोबत अजून छान वेळ घालवण्याची संधी मिळणार होती आणि ही संधी तिला मिस करायची नव्हती. सलोनी म्हणते, आय मीन मला काहीच प्रॉब्लेम नाहीये तुझ्यासोबत यायला. आदित्य म्हणतो, नक्की ना? कारण इथेच तू माझ्याशी इतकी अनोळखी असल्यासारखी वागतेस. तर स्वित्झर्लंडला तर दुसरं देश आहे, तिथे सगळं नवीन, सगळं काही अनोळखी असेल. तिथे पण मग माझ्याशी अशीच वागणार का? आदित्यच्या बोलण्यातला कटाक्ष सलोनीला जाणवत होता, पण तोही काही चुकीचं बोलत नव्हता. इतके दिवस होऊन सुद्धा ते दोघे एकमेकांशी अनोळखी असल्यासारखेच वागत होते. एकाच घरात एकाच रूममध्ये असून सुद्धा परक्यासारखे वावरत होते. त्याने पुढे केलेल्या मैत्रीच्या नात्यालाही सलोनीने अजून स्वीकारलेलं नव्हतं. आदित्य म्हणतो, असो, तुझी झाली पॅकिंग, म्हणजे मला माझी पॅकिंग करायला. सलोनी म्हणते, इट्स ऑलमोस्ट डन. बाय द वे, मी करू का तुझी बॅग पॅक? आदित्य म्हणतो, इट्स ओके, मी करीन माझी बॅग पॅक, थँक्स. आदित्य सुद्धा आपली बॅग पॅक करून घेतो. तो आपल्या सेक्रेटरीला फोन करून स्वित्झर्लंडसाठीच्या दुसऱ्या दिवसाच्या 2 तिकीट्स आणि हॉटेलचं बुकिंग करायला सांगतो. दोघेही दुसऱ्या दिवशी उठण्यासाठी लवकर झोपतात. सकाळ होते. स्वित्झर्लंडची फ्लाईट दुपारचीच असल्याने सगळेजण त्यांना सी ऑफ करायला एअरपोर्टवर येतात. आदित्य आणि सलोनी फ्लाईटमध्ये बसून स्वित्झर्लंडला जायला तयार होतात. सलोनीची विमानात बसण्याची पहिलीच वेळ असल्याने ती जरा घाबरलेली असते. जसं विमान टेक ऑफ होतं, त्याच्या हादरण्याने सलोनी बावरते आणि पटकन आदित्यच्या कुशीत शिरते. तिला असं घाबरलेलं पाहून आदित्य सुद्धा थोडा नर्वस होतो. तो तिला घट्ट पकडून तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागतो. आदित्य म्हणतो, सलोनी आर यू ओके? डोंट वरी, मी आहे ना, घाबरू नकोस. सलोनी म्हणते, आदित्य मी पहिल्यांदाच विमानात बसलीये आणि मला हाईटचा फोबिया सुद्धा आहे. असं उंचावर गेल्यावर मला खूप भीती वाटते. आदित्य प्लीज होल्ड मी प्लीज. आदित्य म्हणतो, सलोनी तुला काही होणार नाही, डोंट पॅनिक ओके, मी आहे इथेच. असं बोलून तो तिला आपल्या मिठीत घट्ट पकडतो आणि तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवतो. त्याच्या त्या स्पर्शाने सलोनीला हायसं वाटू लागतं. तिची भीतीही कमी होऊ लागते. ती आदित्यकडे पाहते. तिला आदित्यच्या डोळ्यात तिच्याबद्दलची असलेली काळजी, आपुलकी साफ दिसत होती. थोडा वेळ दोघेही एकमेकांनाच बघतच असतात. तेवढ्यात तिथे एअर होस्टेस येते. एअर होस्टेस म्हणते, सर इज एव्हरीथिंग ओके? आदित्य म्हणतो, या डोंट वरी, सी इज ओके नाव, आय विल टेक केअर ऑफ हेअर, थँक यू. एअर होस्टेस म्हणते, यू शुअर सर? मॅम आर यू ओके नाव? सलोनी आदित्यपासून दूर होते. सलोनी म्हणते, यस आय एम फीलिंग बेटर नाव, थँक यू. एअर होस्टेस म्हणते, ओके मॅम, इफ यू नीड एनिथिंग प्लीज लेट मी नाव. सलोनी म्हणते, शुअर. एअर होस्टेस तिथून निघून जाते. सलोनी आता जरा कम्फर्टेबल फील करत होती. सलोनी म्हणते, सॉरी आणि थँक्स. आदित्य म्हणतो, आणि हे दोन्ही कशासाठी? सलोनी म्हणते, सॉरी ह्यासाठी की माझ्यामुळे तुला त्रास झाला आणि थँक्स ह्यासाठी की तू मला सावरलंस. आदित्य म्हणतो, ओके, मग आता वाटतंय ना बरं? सलोनी म्हणते, हां. आदित्य म्हणतो, दॅट्स गुड, आणि परत काही वाटलंस तर सांग मला, संकोच करू नकोस. आय एम देअर फॉर यू ओके? सलोनी म्हणते, हां. सलोनी आपले डोळे बंद करून घेते आणि काही क्षणातच तिला झोप लागते. आदित्य मात्र आपल्या प्रेझेंटेशनची तयारी करत असतो आणि मध्ये मध्ये सलोनीलाही पाहत असतो. काही वेळाने दुबई एअरपोर्ट येतं. तिथून त्यांना पुढे स्वित्झर्लंडला जायला दुसरी फ्लाईट असते, पण त्या फ्लाईटला यायला अजून 2 ते 3 तास असतात. म्हणून आदित्य सलोनी थोडी शॉपिंग करून एका हॉटेलमध्ये जेवायला जातात.
आणि जेवण झाल्यावर स्वित्झर्लंडच्या फ्लाईटने जायला निघतात. मुंबई ते दुबईचा प्रवास फक्त 3.5 तासाचा होता, त्यामुळे तो प्रवास पटकन पूर्ण झाला. परंतु दुबईपासून स्वित्झर्लंडला जाण्यासाठी त्यांना तब्बल 7 तास लागणार होते. बघता बघता रात्र होते. सलोनी आधी झोपी गेली होती आणि आदित्य सुद्धा प्रेझेंटेशनचं काम करून बऱ्यापैकी थकला होता, म्हणून तोही आपले डोळे बंद करून झोपतो. काही वेळाने आदित्यला जाग येते आणि बघतो तर सलोनीचं डोकं त्याच्या खांद्यावर असतं. सलोनीने न कळत आपलं डोकं आदित्यच्या खांद्यावर टेकवलं होतं. आदित्यच्या ओठांवर एक स्मित हास्य येतं आणि तोही आपलं डोकं सलोनीच्या डोक्यावर हळूवार ठेवून परत झोपी जातो. आदित्यला गाढ झोप लागते आणि त्यानंतर सलोनीला जाग येते. तिचं डोकं आदित्यच्या खांद्यावर असतं आणि आदित्यचं डोकं तिच्या डोक्यावर. आधी ती हळूहळू हलवण्याचा प्रयत्न करते, पण आदित्यला गाढ झोपलेलं पाहून ती सुद्धा तशीच झोपी जाते. तिच्याही चेहऱ्यावर न कळत एक क्यूटवाली स्माईल येते. एकदाच दोघेही स्वित्झर्लंडला पोहोचतात आणि अनाऊन्समेंट होते. अनाऊन्समेंट ऐकून दोघांनाही जाग येते. दोघेही थोडे ऑकवर्ड फील करत असतात, पण मनात मात्र दोघेही खुश होते. त्यांनी पहिल्यांदाच एकमेकांच्या इतक्या जवळ राहून एकत्र अशी रात्र घालवली होती. आदित्य म्हणतो सलोनी आदित्यच्या सेक्रेटरीने बुक केलेल्या हॉटेलवर उतरतात. हॉटेल मॅनेजर त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना रूमच्या किल्ल्या देऊन हॉटेलच्या एका स्टाफ मेंबरला त्यांचं सामान रूमवर पोहोचायला सांगतो. रूमवर जात असताना आदित्य सलोनीची एकच रूम बुक केल्याने माफी मागतो. आदित्य म्हणतो सॉरी सलोनी. सलोनी म्हणते सॉरी कशासाठी? आदित्य म्हणतो ॲक्च्युली माझ्या सेक्रेटरीने एकच रूम बुक केली आहे. त्याला वाटलं आपण हस्बंड वाईफ आहोत, त्याला आपल्यात कोणतंच नातं नाहीये हे माहीत नसल्याने हा सगळा गोंधळ झालाय आणि दुसरी रूम सुद्धा आता अवेलेबल नाहीये, सो आपल्याला एकाच रूममध्ये राहावं लागेल. सलोनी म्हणते इट्स ओके आदित्य, माझी काहीच हरकत नाहीये आणि प्लीज सॉरी नको बोलूस, ह्यात तुझी काहीच चूक नाहीये, सो प्लीज डोंट फील सॉरी. आदित्य सलोनी रूममध्ये येतात. आदित्य त्या बॉयला टीप देतो. स्टॉप म्हणतो थँक्यू सर अँड आय होप यू विल एन्जॉय युअर स्टे. आदित्य म्हणतो थँक्यू. स्टाफ म्हणतो बाय सर, बाय मॅम. आदित्य डोर नॉक करतो. आदित्य म्हणतो आपण पोहोचल्याचं मी घरी फोन करून कळवतो. आदित्य दिव्याला कॉल करतो आणि ते दोघे स्वित्झर्लंडला पोहोचल्याचं कळवतो. सलोनी तोपर्यंत फ्रेश होऊन येते. आदित्य म्हणतो सलोनी तू झोप इथे बेडवर, मला थोडं काम आहे, सो मी ते कंप्लीट करतो. सलोनी म्हणते आदित्य खूप लांबचा प्रवास केलाय आपण, सो तू पण आराम कर ना. फ्लाईटमध्ये सुद्धा तू लॅपटॉपवर कामच करत होतास. आदित्य म्हणतो ह्याची सवय आहे मला, सो डोंट वरी, तू झोप शांत, गुड नाईट. सलोनी म्हणतो गुड नाईट. सलोनी बेडवर झोपते आणि आदित्य आपल्या कामाला सुरुवात करतो. खूप वेळाने आदित्यचं काम पूर्ण होतं आणि तोही झोपून जातो. सकाळ होते आणि सूर्याची किरणे चेहऱ्यावर पडल्याने सलोनीला जाग येते. सलोनी इकडे तिकडे पाहते तर तिला आदित्य कुठंच दिसत नाही. ती थोडी घाबरतेच. ती वॉशरूममध्ये बघते तर तो तिथेही नसतो. ती गडबडीतच रिसेप्शनवर येते आणि रिसेप्शनिस्टला आदित्यबद्दल विचारते. सलोनी म्हणते एक्सक्यूज मी, हॅव यू सीन मिस्टर आदित्य वर्मा? रिसेप्शनिस्ट म्हणते सॉरी मॅम, बट आय डोंट हॅव एनी आयडिया अबाउट मिस्टर आदित्य, बट मॅम यू मे चेक हिम इन ओवर हॉटेल. सलोनी म्हणते ओके थँक्यू. सलोनी बॅकयार्डमध्ये जाता जाता आदित्यला कॉल करते, पण त्याचा फोन जागत नसतो. ती पडतच बॅकयार्डमध्ये येते आणि तिला आदित्य एका लहान मुलीसोबत खेळताना दिसतो. ती मुलगी आदित्यसोबत छान मनमुक्त खेळत होती. त्या मुलीच्या चेहऱ्यावर छानशी स्माईल असते. आदित्यच्या चेहऱ्यावर सुद्धा एक समाधान दिसत असतं. ते पाहून सलोनीलाही हसू येतं. ती त्यांच्याजवळ जाते. सलोनी म्हणते आदित्य म्हणतो सलोनी तू इथे? सलोनी म्हणते हो, ॲक्च्युली तू रूममध्ये दिसला नाही म्हणून. आदित्य म्हणतो अगं मला सकाळी लवकर जाग आली म्हणून म्हटलं जरा फिरून यावं आणि इथे आलो तर ही अद्विका भेटली, मग हिच्यासोबत खेळू लागलो. खूप गोड मुलगी आहे. अद्विका हाय. अद्विका म्हणते हॅलो आंटी. सलोनी तिच्या गालाला हात लावत म्हणते हाय अद्विका. अद्विका म्हणते यू वन्ना जॉईन अस, इट विल बी रिअली फन. तेवढ्यात अद्विकाची आई तिथे येते. अद्विकाची आई म्हणते लेट्स गो अद्विका, वी शॉल्ड गो नाव अँड थँक यू गाईज, गॉड ब्लेस यू, बट स्टे हॅपी टुगेदर अँड फॉर एव्हर, बाय. अद्विकाच्या आईच्या तोंडून ते शब्द ऐकून दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात, कारण त्यांना माहीत होतं की ते दोघे एकत्र राहू शकणार नाही. त्यामुळे तिच्या शुभेच्छा व्यर्थ होत्या. तेवढ्यात आदित्यचा फोन वाजतो. आदित्य म्हणतो यस. आदित्य फोनवर कुणाशी तरी बोलत असतो आणि फोनमध्ये पलीकडे उत्तरही देत असतो. आदित्य फोनवर म्हणतो ओके नो प्रॉब्लेम, आय विल बी देअर, सी यू सून. आदित्य फोन ठेवतो. आदित्य म्हणतो सलोनी मला मीटिंग आहे, सो आय शॉल्ट गो नाव,
सलोनी म्हणते बट आधी मीटिंग तर उद्या होती ना. आधी म्हणतो ॲक्च्युली त्या क्लायंटला उद्या वेळ नाहीये म्हणून आजच मीटिंग फिक्स केली आहे. सलोनी म्हणते ओके. आदित्य म्हणतो तू नीट राहशील ना. आय मीन नवीन देश नवीन शहर आहे म्हणून विचारलं. सलोनी म्हणते डोंट वरी आय विल मॅनेज. आदित्य आणि सलोनी आपल्या रूममध्ये येतात आणि आदित्य आपला आवरून मीटिंगला जायला निघतो. रूममध्ये सलोनी एकटीच असते. तिला एकटीला खूप कंटाळा येत असतो. थोडा वेळ टी व्ही पाहते, मॅगझिन वाचते, गाणी ऐकते तरी तिला बोर होत असतं. दुपारचं जेवण करून थोडा वेळ ती झोपते. संध्याकाळ होते आणि सलोनीला जाग येते. ती घड्याळात बघते तर 6 वाजलेले असतात. आदित्य अजूनही रूमवर आलेला नसतो म्हणून ती फ्रेश होऊन एकटीच फिरायला निघते. चालता चालता ती आपल्याच विचारात हरवलेली असते. काही अंतरावर गेल्यावर तिला समजत नाही की आपण नक्की कुठं आलोय आणि हॉटेलला जाण्याचा मार्गही ती विसरलेली असते. सलोनी थोडी घाबरतेच आणि ती आदित्यला कॉल लावते, पण आदित्य तिचा फोन सतत डिस्कनेक्ट करत असतो आणि आय एम इन ए मीटिंग, कॉल यू लेटर असा मेसेज तिला टाकतो. तिला हॉटेलचा रस्ता विचारायला आजूबाजूला कोणी दिसतही नसतं. सलोनी स्वतःशीच म्हणते अरे देवा, ही मी कुठं आलीये. आता हॉटेलवर कशी जाऊ. इथे टॅक्सी पण दिसत नाहीये आणि आदित्य सुद्धा अजून मीटिंगमध्येच आहे. काय करू. तेवढ्यात एक कार तिच्यासमोर येऊन थांबते. त्या कारमध्ये एक बाई आणि एक माणूस असतो. लेडी म्हणते हे स्वीट हार्ट, यू वन्ना गो समवेअर, शॉल वी ड्रॉप यू. त्या बाईने लिफ्टबद्दल विचारल्यामुळे सलोनीला हायसं वाटतं, कारण तसंही तिथे तिला दुसरं कोणी दिसतही नव्हतं जेणेकरून ती मदत मागेल आणि तिथे थांबूनही काहीच उपयोग होणार नव्हता. पुढे जाऊन तिला परत कोणी भेटेल न भेटेल ह्याची काहीच शाश्वती नव्हती. त्यामुळे ती वेळ न घालवता त्या गाडीत बसते. सलोनी म्हणते थँक्यू सो मच मॅम, ॲक्च्युली आय एम न्यू हेअर अँड आय हॅव जस्ट फॉरगेट द रोड. तो माणूस म्हणतो इट्स ओके डिअर, वेअर इज युअर हॉटेल. सलोनी म्हणते हॉटेल फायरफ्ली झरमॅट. तो माणूस म्हणतो ओके लेट्स गो. तो माणूस गाडी चालू करतो आणि हॉटेलकडे जायला निघतो. आदित्यची मीटिंग संपते आणि तो हॉटेलवर जायला निघतो. तो गाडीत बसून सलोनीचा फोन ट्राय करतो, पण तिचा फोन नॉट रिचेबल लागतो म्हणून तो सरळ रूमवर पोहोचतो. तो दरवाजा नॉक करतो, पण सलोनी दरवाजा ओपन करत नसल्याने आदित्य थोडा घाबरतो. आदित्य मॅनेजरकडून मास्टर की मागून दरवाजा खोलतो, पण सलोनी रूममध्येच नसते. तो रिसेप्शनवर सलोनीची चौकशी करतो, पण तिथेही कुणाला ठाऊक नसतं की सलोनी कुठं आहे. त्याला आता सलोनीची खूप काळजी वाटू लागते. ती त्याच्यापासून दूर होती, पण तरी ती कसल्या तरी प्रॉब्लेममध्ये अडकल्याची फिलिंग्स आदित्यला येत असते. तो गडबडीतच तिला शोधायला बाहेर पडतो. इकडे खूप वेळ निघून जातो तरी हॉटेल येत नाही. त्यामुळे सलोनीला त्या माणसावर थोडी शंका येऊ लागते. सलोनी स्वतःशीच म्हणते हॉटेल यायला इतका का वेळ लागतोय. मगाशी तर मी काही वेळातच पोचले होते. हे लोक मला नक्की हॉटेलवरच घेऊन जात आहे ना. सलोनीला आता त्यांच्यावर डाऊट येऊ लागतो. त्यांच्या मनात दुसरंच काहीतरी चालू असल्याचं सलोनीला जाणवू लागतं. सलोनी म्हणते हे प्लीज स्टॉप द कार. लेडी म्हणते व्हॉट हॅपन बेबी. सलोनी म्हणते आय विल गो माय सेल्फ, प्लीज स्टॉप द कार. तो माणूस एका सामसूम ठिकाणी गाडी थांबवतो आणि सलोनी घाईतच गाडीतून बाहेर पडू जायला निघते. तेवढ्यात ती बाई गाडीतून उतरून सलोनीचा हात पकडते. ती लेडी म्हणते हे वेट, वी विल नॉट लेट यू गो सो इझिली. सलोनी म्हणते व्हॉट डू मॅन. माणूस म्हणतो दॅट मेन्स वी ड्रॉप यू हेअर, सो यू विल हॅव टू पे समथिंग फॉर दॅट. सलोनी म्हणते व्हॉट. लेडी म्हणते यस डिअर, जस्ट गिव्ह अज यू आर ऑल ज्वेलरीज. माणूस म्हणतो कम ऑन स्वीट हार्ट, डू इट फास्ट, वी डोंट हॅव टाईम. सलोनी त्या दोघांचं बोलणं ऐकून अचंबित होते. त्या दोघांचंही लिफ्टच्या नावाखाली सलोनीचे सगळे दागिने चोरण्याचा प्लॅन होता हे सलोनीच्या लक्षात येतं. लेडी म्हणते हे मॅक इट फास्ट सलोनी. नो आय विल नॉट. तो चोर आपल्याकडचा चाकू काढून सलोनीला घाबरवण्याचा प्रयत्न करू लागतो. चोर म्हणतो यू कॅन्ट से नो डिअर बिकॉज यू डोंट हॅव एनी अदर ऑप्शन, सो जस्ट डू व्हॉट वी से. नो कम ऑन, टेक आउट युअर ऑल ज्वेलरीज अँड गिव्ह इट टू अस. सलोनी तो चाकू पाहून थकतेच. ती आपले सगळे दागिने काढू लागते. बांगड्या, इयरिंग, चेन, अंगठ्या, तिच्याकडे जे काही मौल्यवान दागिने होते ते सगळे काढून त्या बाईच्या हातात देते. सलोनीची पर्स ही ती बाई हिसकावून घेते. ती लेडी म्हणते दॅट्स लाईक ए गुड गर्ल. ते दोघेही दागिने बघून खुश होतात आणि तिथून जायला निघतात. तेवढ्यात त्या माणसाची नजर सलोनीच्या मंगळसूत्रावर पडते. ते मंगळसूत्र सोन्याचं असल्याचं चमकत होतं. चोर म्हणतो वेट, व्हॉट्स दॅट. ओ गोल्डन चेन. हे यू जस्ट गिव्ह मी दॅट गोल्डन चेन टू.
सलोनी आपल्या गळ्यात असलेल्या मंगळसूत्राकडे बघते. ती त्याला हात लावते. सलोनी स्वतःशीच म्हणते, नाही, हे मंगळसूत्र मी नाही देऊ शकत. माझ्याकडे ही आधीची शेवटची निशाणी आहे. हे मंगळसूत्र माझ्यासाठी अमूल्य आहे. हे स्त्रीच्या सौभाग्याचं लेणं आहे. काहीही झालं तरी मी हे मंगळसूत्र माझ्यापासून वेगळं होऊ नाही देणार. सलोनी म्हणते, लुक, आय हॅव गिव्ह यू माय ऑल ज्वेलरी, बट दिस वन आय कॅन्ट गिव्ह यू. प्लीज, आय बेग यू, लेट मी गो. चोर म्हणतो, आय वॉन्ट दॅट चेन. लेडी म्हणते, लेट्स गो बेबी, वे हॅव यू सो मच ज्वेलरी, दॅट्स नॉट सो इम्पॉर्टंट, लेट हेअर गो. चोर म्हणतो, जस्ट शट अप, ओके, आय वॉन्ट दॅट गोल्डन चेन टू अँड विल गेट इफ अँड यू व्हॉट आर यू लुकिंग, जस्ट टॅक इट अप अँड गिव्ह इट टू मी, अदरवाईज. असं बोलून तो सलोनीला चाकूची धमकी देऊ लागतो. पण ह्यावेळी सलोनी अजिबात घाबरत नाही. तिला स्वतःच्या जीवापेक्षा ते मंगळसूत्र जास्त मौल्य नव्हतं. कारण आपल्या भारतात लग्न झालेल्या प्रत्येक स्त्रीसाठी मंगळसूत्र हा केवळ एक दागिना नसून तो एक भावालंकार, श्रद्धालंकार आहे. लग्नानंतर प्रत्येक स्त्रीचं एक वेगळंच आणि अनोखं असं नातं त्या मंगळसूत्राशी आपसूक जुळलं जातं. स्त्रियांसाठी मंगळसूत्र हा एक केवळ धागा नसून ते आपल्या पतीच्या दीर्घायुष्याचं प्रतीक असतं. त्या काळ्या धाग्यामध्ये आपल्या पतीचं जीवन सुखरूप असल्याची एक निर्मळ, भावडी भावना स्त्रियांच्या मनात असते. आणि हीच भावना सलोनीच्याही मनात होती. जरी तिने आदित्यपासून वेगळं व्हायचं ठरवलं असलं तरी तिच्यासाठी आदित्यचं दीर्घायुष्य स्वतःच्या जीवनापेक्षा जास्त महत्त्वाचं होतं. त्या मंगळसूत्रामुळे एक वेगळी शक्ती तिच्यात आली होती आणि त्यामुळे ती त्या माणसाला आणि त्याच्या हातात असलेल्या चाकूला अजिबात भीत नव्हती. काहीही झालं तरी मंगळसूत्र त्या दोघांना द्यायचंच नाही असा निश्चय तिने मनाशी केला होता आणि त्यासाठी ती त्या माणसाला समोर जायलाही तयार होती. सलोनीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक येते. जणू तिच्यात एक अदृश्य अशी शक्ती सामावलीये असं त्या बाईला जाणवतं. ती आपल्या नवऱ्याला तिथून जाण्यासाठी समजावत असते, पण त्यानेही ते मंगळसूत्र घेतल्याशिवाय जाणार नाही असंच ठरवलं होतं. तो माणूस आपल्या बायकोला धक्का देतो, त्यामुळे ती जमिनीवर पडते आणि तो सलोनीवर चाकूने हमला करायला तिच्याकडे धाव घेतो. तो सलोनीच्या पोटात चाकू खुपसणार तेवढ्यात आदित्य त्या चाकूला आपल्या हाताने घट्ट पकडतो. त्याच्या हातातून रक्त वाहत असतं तरी तो पूर्ण ताकद लावून चाकूला बाजूला फेकून देतो आणि त्या माणसाला मारायला सुरुवात करतो. आदित्य म्हणतो, हाऊ डेअर यू टच हेअर, सी इज माय वाईफ बास्टर, हाऊ डेअर यू टच माय वाईफ, आय विल किल यू ब्लडी हेल. असं बोलून आदित्य त्या माणसाला मारू लागतो. सलोनीने त्याला इतकं चिडलेलं आधी कधीच पाहिलेलं नव्हतं. ती बाई खूप घाबरते आणि सलोनीजवळ जाते. ती लेडी म्हणते, मॅम, प्लीज स्टॉप हिम, प्लीज सेव्ह माय हजबंड, ही विल किल माय हजबंड, प्लीज स्टॉप युअर हजबंड, आय बेग यू. असं बोलून ती सलोनीकडे आपल्या नवऱ्याच्या जीवासाठी विनवण्या करू लागते. ती सलोनीला तिचे सगळे दागिनेही परत करते. सलोनीला त्या बाईवर आणि माणसावर दया येते आणि ती आदित्यला थांबवण्याचा प्रयत्न करू लागते. सलोनी म्हणते, आदित्य सोड त्याला, मरेल तो, नाही तर सोड आधी त्याला, जाऊ दे त्यांना. सलोनी आदित्यला आवर घालते आणि ते दोघे नवरा बायको आपली गाडी घेऊन तिथून पळत काढतात. आदित्यच्या हातातून रक्त वाहत असतं पण त्याचं तिकडे अजिबात लक्ष नसतं. सलोनी म्हणते, आधी तुझ्या हातातून रक्त येतंय, खूप खोल जखम दिसते. आदित्य म्हणतो, आय एम फाईन सलोनी, मला थोडाच मार लागला आहे, आर यू ओके. सलोनी म्हणते, हो आधी मी पण ठीक आहे. आदित्य म्हणतो, पण तू इथं काय करतेयस आणि तुझा फोन का लागत नाहीये. सलोनी त्याला सगळा किस्सा सांगते. आदित्य म्हणतो, अगं तू मंगळसूत्रच मागत होता ना, द्यायचं होतं मग. तसंही आता त्या मंगळसूत्राला काहीच अर्थ उरला नाहीये. ते तुझ्या गळ्यात असलं काय किंवा नसलं काय, तुझ्यासाठी तर तो दोन्ही गोष्टी सेमच आहेत ना. आदित्य टॅक्सीत जाऊन बसतो. आदित्यचं असं तिरकसं बोलणं सलोनीच्या मनावर घाव करत असतं. तिचे डोळे पाणावतात. सलोनी स्वतःशीच म्हणते, तुझ्यासाठी फरक पडत नसेल पण माझ्यासाठी हे मंगळसूत्र खूप महत्त्वाचं आहे. कारण ही तुझी शेवटची आठवण आहे जी माझ्याजवळ कायम राहील. आपण जरी वेगळे झालो तरी हे मंगळसूत्र कायम माझ्यासोबतच राहील, अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. मी ह्याला माझ्यापासून दूर वेगळं कधीच होऊ देणार नाही. दोघेही टॅक्सीने रूमवर येतात. सलोनी मेडिकल स्टाफला फोन करून फर्स्ट एड बॉक्स मागवून घेते. थोड्याच वेळात फर्स्ट एड बॉक्स येतो. सलोनी तो बॉक्स घेऊन आदित्यजवळ जाते आणि त्याच्या हातावरची जखम साफ करून त्याला पट्टी बांधू लागते. आदित्य तिला पाहत असतो. ती आज स्वतःहून आदित्यसाठी काहीतरी करत होती, त्यामुळे आदित्यलाही बरं वाटत होतं. आदित्य सोफ्यावर जाऊन झोपणार तेवढ्यात सलोनी त्याला हाक देते. सलोनी म्हणते, आदित्य मला थोडं बोलायचं तुझ्याशी. आदित्य म्हणतो, बोल ना, काय झालं.
सलोनी म्हणते, आधी तू त्या दिवशी मैत्रीचा हात पुढे केला होता आणि तेव्हा मी तुझ्याकडे वेळ मागितला होता. आदित्य म्हणतो, मग केलास का काही विचार? सलोनी म्हणते, हो आदित्य, आय थिंक यू आर राईट. आदित्य म्हणतो, म्हणजे? सलोनी म्हणते, म्हणजे मी खूप विचार केला तुझ्या बोलण्याचा आणि मला तुझं म्हणणं पटलंय. रणजितच्या चुकीची शिक्षा मी तुला तर देऊ नाही शकत. त्यामुळे माझा मैत्रीवरचा माणसावरचा विश्वास उडू लागला होता. माझ्या आयुष्यात सुख येणारच नाही असंच गृहीत धरून मी चालले होते. पण तुझ्यामुळे मला समजलं की सगळे पुरुष सारखे नसतात. तुझ्यामुळे मी परत एकदा माणसावर विश्वास ठेवू लागले. मलाही हसण्याचा, आनंदी राहण्याचा हक्क आहे हे तुझ्यामुळे समजलं. कदाचित तू नसता तर माहीत नाही माझं आयुष्य आज कसं असतं. पण तू एक मित्र म्हणून नेहमीच माझी साथ दिलीस. त्यामुळे तुझ्यासारख्या मित्राला गमावणं चुकीचं ठरेल. सो शॅल वी बी फ्रेंड्स. असं बोलून सलोनी आपला हात पुढे करते. आदित्य सलोनीचं बोलणं ऐकतच राहतो. आज सलोनीने स्वतःहून मैत्रीचा हात पुढे केला होता. आदित्यला खूप आनंद होतो. तो तिच्या हाताकडे बघतो आणि आपला हात तिच्या हातात देतो. आदित्य म्हणतो, शुअर सलोनी फ्रेंड्स. सलोनी म्हणते, फ्रेंड्स. दोघेही एकमेकांना क्यूटवाली स्माईल देतात. आदित्य म्हणतो, पण एका अटीवर. सलोनी म्हणते, कोणती अट? आदित्य म्हणतो, ह्यापुढे तुझ्या मनात जे काही असेल ते माझ्यासोबत शेअर करायचं आणि असं अनोळखीसारखं अजिबात वागायचं नाही. आपण नेहमीच चांगले मित्र म्हणून राहू, प्रॉमिस. सलोनी म्हणते, ओके, आधी डन. आदित्य म्हणतो, ग्रेट. बरं झोपूयात का? खूप उशीर झालाय. सलोनी म्हणते, हो. दोघेही आपल्या आपल्या जागेवर जाऊन झोपतात. आदित्य आज खूप खुश होता. फायनली सलोनीने त्याची मैत्री स्वीकारली होती. सलोनीचं ही मन आज जरा हलकं झालं होतं. एक साथीदार नाही, पण एक चांगला मित्र म्हणून आदित्य तिच्या आयुष्यात राहणार होता. इतके दिवस तिने स्वतःला कंट्रोल केलं होतं, पण आदित्यवर होत असलेल्या अन्यायानं तिचं मन तिडतीड तुटत होतं आणि जोपर्यंत तो एकत्र आहेत तोपर्यंत तरी तिला आदित्यला दुखवायचं नसतं. म्हणूनच तिने हा निर्णय घेतला होता. पण तिला आदित्यप्रमाणेच आपलं प्रेम लपवायचं होतं आणि तिच्यासाठीही आदित्यसारखंच हे महाकठीण होतं. पण आता दोघांनीही आपल्या मैत्रीच्या नात्याला नव्याने सुरुवात करण्याचा निश्चय केलेला असतो. काय मग मित्रांनो, कसा वाटला आजचा हा भाग? तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि काही चुकलं वगैरे असेल तर त्यासाठी क्षमा मागते. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.